इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. लोकशाही, निवडणुका या विषयांचा सन्मान डॉक्टर तुषार निकाळजेंचे मराठी भाषेतील पुस्तक आता घडवणार उद्याचे सुजाण आणि अभ्यासू नागरिक. विशेष प्रतिनिधी पुणे. संशोधन, पत्रकारितेच्या आणि सामाजिक नैतिकतेच्या चौकटीचे तंतोतंत पालन करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने घेतलेला एक कौतुकास्पद निर्णय समोर आलाय. MA राज्यशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अधिकृत संदर्भ पुस्तकांच्या यादीत डॉक्टर तुषार निकाळजे यांच्या भारतीय निवडणूक प्रणाली, स्थित्यंतरे व आव्हाने या महत्त्वपूर्ण ग्रंथाचा समावेश करण्यात आलाय. विद्यापीठाच्या नियमानुसार आणि शैक्षणिक मानांकनानुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही निवड झाली असून पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया आणि इलेक्टोरल पॉलिटिक्स इन इंडिया या दोन अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी हे पुस्तक आता मार्गदर्शक ठरणार आहे. यापूर्वी हे पुस्तक नांदेड, जळगाव, मुंबई, नागपूर येथील विद्यापीठाच्या व 4 स्वायत्त महाविद्यालयाच्या BA व MA अभ्यासक्रमांमध्ये संदर्भ म्हणून समाविष्ट झाले आहे. हा केवळ एका पुस्तकाचा अभ्यासक्रमात समावेश नाही, तर तो आपल्या मातीतल्या अस्सल मराठी संशोधनाचा आणि भाषेचा गौरव आहे. काही अपरिहार्य कारणास्तव कित्येक गरीब कष्टकरी आईवडिलांची मुले केवळ भाषेच्या भीतीने शिक्षणापासून दूर राहतात किंवा मागे पडतात. अशा परिस्थितीत एका मराठी संशोधकाने आपल्या मायबोलीत लिहिलेले पुस्तक जेव्हा थेट विद्यापीठाच्या सर्वोच्च अभ्यासक्रमात समाविष्ट होते, तेव्हा तो विळका तुटतो आणि खऱ्या अर्थाने तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुक्क करवतो. हे मनाला सुखावणारं आणि डोळ्यात आनंदाश्रू आणणारं आहे. निवडणुका, लोकशाही हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार आहे. आज समाजात लोकशाहीची मूल्ये केवळ भाषणापुरती उरली आहेत की काय अशी भीती वाटत असताना हे पुस्तक थेट तरुण पिढीच्या हातात पडले आहे. निवडणुका म्हणजे केवळ सत्ता नाट्य, पैसा किंवा घोषणाबाजी नाही, तर ते कोट्यावधी गरिबांच्या, वंचितांच्या हक्काचे आणि समाज परिवर्तनाचे एक पवित्र साधन आहे. याचे भान हे पुस्तक विद्यार्थ्यांना करून देईल. भारतीय निवडणूक आयोग आशियाई निवडणूक फेडरेशनचा अध्यक्ष आहे. सध्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाकडे वाटचाल चालू आहे. डॉक्टर निकाळजे यांनी आपल्या लेखनातून भारतीय लोकशाहीचा प्रवास, मतदारांचा आवश्यक सहभाग, प्रशासन व्यवस्था आणि लोकशाही समोरील आव्हानांचे जे जिवंत चित्रण केले आहे ते विद्यार्थ्यांच्या मनाचा ठाव घेणारे आहे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.